गोष्टींनी आपल्या समाजामध्ये खूप विचित्रपणा निर्माण केलेला आहे। पण सगळे सत्पण होत असताना मीडिएटरची जी भूमिका असते, मीडिएटर म्हणजे दोन्ही परिवारांना सांभाळणारा जो मीडिएटर असतो, तो मीडिएटर खूप महत्त्वाचा व्यक्ती असतो। आणि अशा कार्यांमध्ये जरी प्रसंगाला वेळ होत असेल तरी पण अशा कार्यक्रमामध्ये त्यांचं स्वागत होणं मी याला प्रथम अग्रक्रम देतो। तर त्यांनी दोन्ही परिवाराला सांभाळलं, दोन्हीकडची जबाबदारी ही अतिशय महत्त्वाची असते आणि ती महत्त्वाची जबाबदारी ही मीडिएटर सांभाळत असतात। आणि आम्ही स्वागत जो इथं केला मीडिएटरचा, तर याच्यासाठीच की आम्ही आज इथून जाताना भले कमी संख्या असू देत, पण आम्ही इथून जाताना ज्याही कार्यक्रमाला जाऊ, भले आम्ही संघामध्ये जाऊ, भले आम्ही सहलीला जाऊ, भले आम्ही ग्रुपच्या पार्टीला जाऊ, पण तिथं कोण जर अविवाहित राहिलेले असते, आपले नातेवाईक, आपला भाचा, आपली पुतणी, पुतण्या जे कोणी राहिलेले असतील त्या सगळ्यांसाठी आपण हा विषय छेडला पाहिजे। आणि हा विषय छेडून कोण कोण लग्नाचे राहिलेले आहेत त्यांची माहिती तरी आपल्याकडे असली पाहिजे। आणि आयुष्यामध्ये जर आम्ही आलो असू तर आमच्याकडनं नाही दुसरी समाजसेवा होणार, पण हे एक सामाजिक कार्य आमच्या हातून एक तरी लग्न जुळलंच पाहिजे, असं आपण आज इथून प्रण घेऊन आज आपण सगळेजण जाऊया असं मला मनापासून वाटतं। आणि तेव्हा ह्या विवाहाची जी समस्या आहे, विवाहाची समस्या निश्चितच सुटेल। प्रत्येकाने आज असं ठरवायचं की नाही, मी आज इथून गेल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये आलोय मी, तर माझ्या भाच्याचं, माझ्या भाचीचं, पुतण्याचं मी जबाबदारी घेईल, मी प्रथम पुढे होईल आणि मी जबाबदारीने हे स्थळ मी घडवून आणेल। आणि हो, लग्नासारखे आहे, तुम्ही हे नका समजू का जोडी बनवलेली नाही आहे, जोडी बनवलेली आहे, पण फक्त आम्हाला जबाबदारी घ्यायची आहे, आम्हाला फक्त रिकमेंड करायचं आहे की हो हे असं आहे आणि होऊन जातं। मी म्हणतो 10 लग्न जुळवा, त्यातून 2 तुमच्या हातून काही फेल होतील, काही बिघडत नाही, पण 8 का होईना 8 जोड्या जुळतील आणि आपल्या समाजामध्ये हा जो जटिल झालेला प्रश्न आहे तो प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही। मी मुद्दाम याच्यासाठी आज माईक हातामध्ये घेतला आणि म्हटलं हे आपल्या समाजाला, आपल्या सर्वांना आपण हे सांगूया की आपण ही जबाबदारी पार पाडायची आहे। मित्रांनो, कोमल CA आहे, ती स्वतः प्रॅक्टिस करते आणि मयूरजींच्या बाबतीमध्ये जेव्हा मी बघायला गेलो तर त्यावेळेला मयूरजींबद्दल मी काय बोलावं, नाशिक जिल्ह्यामध्ये वॉटर सोल्युशनवाले फक्त 2च व्यक्ती आहेत आणि त्यामध्ये दुसरा नंबर मयूरजींचा लागतो। इतकं मोठं स्थळ आम्हाला हे मीडिएटरच्या रूपाने आम्हाला मिळालेलं आहे, तर आम्ही सुद्धा भाग्य आहोत। जवळजवळ आमच्या डोशी परिवारामध्ये आज आम्ही 13वी मुलगी परिणवतोय, 13 जवाई आम्ही आणलेले आहेत, पण सगळे एक से तोड मिळालेली आहे। आम्ही खरंच भाग्यवान आहोत, पण आमचं भाग्य हे तुमच्यामुळेच घडतं आहे। तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा, तुमचा सगळ्यांचा असलेला आशीर्वाद यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत। तर निश्चित हे पण वाखाणण्याजोगं आहे, मयूर आणि कोमल यांच्या हातून आपल्या समाजाची, आपल्या देशाची, आपल्या धर्माची आणि घराची सेवा घडो, एवढंच मी या शुभप्रसंगी सांगतो आणि माझ्या 2 शब्दांना विराम देतो। आणि आपण जे मला झेललं इतका वेळ झालेला असताना सुद्धा तुम्ही मला ऐकून घेतलं, तर तुमचेही मी आभार मानतो आणि माझ्या 2 शब्दांना विराम देतो। जय जिनेंद्र।